कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये दोन गटामध्ये वाद झालेला आहे। सिद्धार्थनगर भागामध्ये काही काळ तणावाची स्थिती निर्माण झालेली होती। काही गाड्यांची सुद्धा तोडफोड झालेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। काल रात्रीच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। फुटबॉल क्लबचा वर्धापन दिन होता आणि त्यानिमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच वेळेला या दोन गटामध्ये वाद झालेला आहे। काही गाड्यांची सुद्धा तोडफोड झालेली आहे। दगडफेकीची घटना घडली। या ठिकाणी सध्या पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांनी वेळीच या ठिकाणी हस्तक्षेप करत तणाव जो आहे तो सध्या निवळलेला आहे। काही गाड्यांची तोडफोड झाली आहे। बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भूषण, सध्याची स्थिती काय आहे कोल्हापूरमध्ये? कोल्हापुरातील सिद्धार्थनगर हा सगळा जो परिसर आहे त्या ठिकाणी एका फुटबॉल क्लबचा 31वा वर्धापन दिन होता आणि याच निमित्तानं मिरवणूक आणि अन्य कार्यक्रमाचं नियोजन आहे ते करण्यात आलेलं होतं। मात्र जो मिरवणुकीसाठी डॉल्बीचं स्ट्रक्चर लावण्यावरून हा सगळा वाद झाला आणि त्यानंतर पहिल्यांदा हाणामारी, दगडफेक आणि त्या सगळ्याचं रूपांतर नंतर जाळपोळीमध्ये देखील झाल्याचं बघायला मिळालं आणि त्यानंतर आपण बघू शकतो या सगळ्या परिसरामधली आजची सकाळची स्थिती। आज सकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांचा फौजफाटा आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये बघायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तरी सिद्धार्थनगरची जी कमान आहे त्या कमानीच्या परिसरामध्ये दगडांचा खच आपल्याला बघायला मिळतोय। काल रात्री अनेक ठिकाणी ही दगडफेक झाली, त्यामुळे त्यामध्ये वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे। त्यामुळे वाहनांच्या काचांचा खच देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावर हे सगळं नुकसान आहे ते रात्रीच्या सुमारास झालं। जवळपास 1.5 ते 2 तास हा सगळा राडा या ठिकाणी सुरू होता आणि वरिष्ठ पोलिसांनी या ठिकाणी भेट दिली आणि दोन्ही गटांना शांततेचं आवाहन केलं आणि त्यानंतर काहीसा हा तणाव निवळला। ज्या वाहनांची तोडफोड झालेली आहे, ते जाळपोळ झालेली आहे, ती वाहनं तात्काळ या सगळ्या परिसरामधून पोलिसांनी हलवलेली आहेत। तर दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूकडून तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे एकूणच सकाळच्या रात्रीच्या या सगळ्या राड्यानंतर आपण बघतोय सकाळी या सगळ्या सिद्धार्थनगर परिसरामध्ये आपल्याला तणावपूर्ण शांतता आहे ती बघायला मिळते। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रीच या ठिकाणी भेट दिलेली होती आणि त्यांनी लोकांना शांततेचं आवाहन जरी केलेलं असलं तरी आज या सगळ्या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया उमटतात का हे देखील, काही पडसाद उमटतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच धन्यवाद भूषण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।